बाबा आपल्या राखे सोडून गेली म्हटलं इथंच. म्हणे दरवर्षी पाठवतो म्हणे पोस्टानं, तर यावर्षी पाठवल्या नाही म्हणे, इथंच घेऊन देतो म्हणे. तर तिला नेऊन दिलं का नाही मग तिथपर्यंत, तर तिनं मग मला राख्या देऊन दिल्या घेऊन तिथून. हा दिले म्हटलं थांब म्हटलं आता रक्षाबंधन पर्यंत आहेच किती दिवस म्हटलं, तर नाही थांबली बटी. बरं वाटलं असतं थांबली असती तर. आता कायची येते ते 2 वर्ष. बाबा मी काय म्हणतो, आता यावर्षी तर आत्या राख्या सोडून इथंच गेली समजा, पुढच्या वर्षी कनी आपण आत्याच्या घरीच चाललो जाऊ राखी बांधासाठी. ते तर येणारच नाही पुढच्या वर्षी. तर आपण म्हटलं रक्षाबंधनला आपण स्वतःच चाललो जाऊ तिथं सगळेजण. चालते ना तसं करू. मी तर लय वर्षाचा गेलो नाही आता. मला तर आता घरही आठवत नाही तिचं कुठं आहे काय आहे. काही सुचत नाही का एवढ्या मोठ्या शहरात म्हटलं म्हणजे. आपण कसे खेड्यातले लोक आहे की नाही राहून, तर आपल्याला तिकडचं काहीच समजत नाही. एवढी दाट वस्ती, एवढं ट्रॅफिक, एवढी गर्दी, वाहनं काही सुचत नाही. मला तर असं म्हणजे वाटतंय का बरं झालं आपण गावातच आहो, तर बरं आहे. आपल्या इकडे शांतता आहे म्हटलं. जाऊ ना बाबा, मग तुमच्यासोबतच मी आलो होतो, तेव्हापासून कुठे गेलो मी. तू काय ऐकून राहिली रुपाली? ते काय ऐकून राहिली असून तुझ्या गोष्टी नाही बाई रुपाली. हा बाबा, मी याच्या गोष्टीच ऐकून राहिली. आता बोलायचं मलाही होतं, मी बोलायसाठीच आली होती. पण म्हटलं आता हे बोलून राहिले तर आपण थांबून जाऊ म्हटलं सध्या. तुला काय बोलायचं होतं आता, तू बोल. अरे मी म्हटलं राखी आणायला जायचं आहे म्हटलं. आता तुमच्याही गोष्टी राखीच्याच चालू होत्या आणि मलाही तिकडून म्हणजे माझ्या लक्षात आलं का आपल्याला राख्या घ्या लागन म्हणून. तर त्याच्यासाठी चल ना राखी आणा लागन ना. राखी आता जाता जाताच होते ना, रक्षाबंधनच्या दिवशी जाशील ना. आताच जाता राखी बांधायला काही माहिती ना अजून. कायले जाता जाता कायले घेईन मी. आताच घ्यायचं आहे मला. अजून काही सामानही घ्यायचं आहे थोडंसं. चला मला घेऊन मार्केटमध्ये. पण आताच रुपाली, आता मला जायचं होतं ना कारखान्यात थोडंसं. इथं नाही भेटत काय? तिथे भेटन ना गावात. तिथं गेली म्हणजे तिथून घेऊन घ्यायचो नाही तर. कायले इथून जाऊ एवढ्या दुरून आणि तिथं घेऊ? म्हणजे भलेच हुशार आहे तुम्ही तर. आपलं गाव मोठंच आहे त्याच्या गावापेक्षा. तुम्ही सांगा मला आपल्या गावात चांगलं भेटन का त्याच्या गावात चांगलं भेटन? बंटीसाठी ड्रेसही घ्यायचा आहे एक, राखी घ्यायची आहे. दादासाठी एखादा रुमाल घ्यायचा आहे. बस जास्त काही नाही. ना राख्या घ्यायच्या आहे, बस झालं. नारळ घ्यायचा आहे. कपडे गिपडे घ्यायला लागते काय दादा गीतासाठी? दादासाठी वहिनीसाठी घ्यायला लागते काय काही? नाही, दादा वहिनीसाठी नाही घ्या लागत कपडे गिपडे. फक्त एक नारळ आणि रुमाल आणि त्याले बाबूले ड्रेस एवढंच घ्या लागते. अरे होते ना मग, असं कोणतं सामान घेणं आहे? जाता जाता 5 मिनिटात तर घेणं होते. जायच्या वेळेसच घेऊन घेतो. घेऊन घ्यायचं म्हणजे मीच जाणार आहे का फक्त? तुम्ही येणार नाही का माझ्यासोबत? या लागते काय? या लागत असं तर येईन मग. चाललं जाऊ म्हटलं. सकाळी जाऊन संध्याकाळी वापस येऊन जाऊ राखी बांधून. असं काऊन म्हटलं? बाई आपली पिंकी येईन ना राखी बांधायला आली. हा मग तुम्ही तिकडे जाल, ते इकडे येईन. तुम्ही जर तिकडे मुक्कामी राहिले तर मग ते किती दिवस थांबन इथं. बाबा आला होता का ताईचा फोन? येणार आहे बा म्हणून. येणार असन तर मग मी त्याच दिवशी जाऊन येऊन जाईल. नाही तर मग ताई बांधन अगोदरच्या दिवशी जर आल्या तर, आणि लगेच मग दुसऱ्या दिवशी मी चालली जाईल. दुसऱ्या दिवशी नाही, त्याच दिवशी दुपारी मी जाईन. तर मग मी थांबून जाईन संध्याकाळी, दुसऱ्या दिवशी वापस येईन. हा ते रक्षाबंधनच्या अगोदरच्या दिवशी बसन रात्री ना, तर सकाळी इथं पोहोचून जाईल. मग राखी गिकी बांधन ते सकाळच्याच टाइमला बांधते कोणी. मग चालली जातो लागन तर. हा बाबा ठीक आहे ना. ताई येईन राखी बांधून सकाळी. त्याची राखी झाली बांधणं की मग आम्ही दोघं चाललो जाईल. मी दादाला राखी बांधन तिथं. मग मी राखी बांधून मी थांबन. तर मग माझी वहिनी जाईन तर काय मी. वा वा, कोण बाई जाणार नाही का? तू वहिनी जात नसते काय? जाते बाबा, कधी कधी वहिनी जाते आणि कधी कधी वहिनीचा भाऊ पण येते. म्हणून म्हटलं कधी कधी मग वहिनीला वेळ नसला, काही नसलं तर मग त्या त्याच्या भावाला बोलवून घेत असते इथं. हा हा, ठीक आहे ना. मग आपल्या पिंकीची होऊ दे राखी बांधणं. मग ते थांबते 2-3 दिवस थांबन ते, मग चालली जाईल. मग पिंकी ताईला काय देणार आहे हो तुम्ही? काय द्यायला लागते तिला? 500 रुपये टाकून देणार ती. मग मी दरवर्षी 500 रुपये देत असतो तिला टाकून. बरेच आहे हो तुम्ही 500 रुपये देता. निदान एखादा 2-2.5 हजाराचा ड्रेस तर घ्यायला पाहिजे. एकटीच तर बहीण आहे तुम्हाला. तर मी भाऊ बी तर एकटाच आहे ना तिले. चला ना मग आपण पिंकी ताईसाठी ड्रेस पण घेऊन येऊ एखादा. आणि तिला नाही आवडला म्हणजे? तिला जर आवडलं नाही तर घालत नाही म्हटलं ते कोणाच्या हातचं. कोणाची पसंत आवडत नाही तिले. आवडते ना, मी चांगला आणते. तुम्ही पहा मस्त किती एक नंबर सुंदर ड्रेस आणून म्हटलं मी. की त्याला घालाही पाहिजे आणि त्याला आवडलाही खूप पाहिजे. रुपाली तू ऐकत जाय. तिला पैसे टाकून देईन मी आरती. बस झालं काम. जास्त हे काही करायला लागत. मग दिवाळीच्या वेळेस ते घेतेच अजून. ड्रेसही घेते मा ऐकून, सगळंच घेते. 5,000 रुपये घेते मग दिवाळीला ते मा ऐकून. हो पण माहित आहे काय, रक्षाबंधनला काही ना काही द्यास लागते बहिणीले. तुम्ही फक्त चला बरं. तुम्ही माझ्यासोबत चला, मग बाकीचं पाहू आपण तिथे गेल्यावर. रुपाली अजून 2-3 दिवस टाइम आहे म्हटलं. उद्या जाऊ परवा जाऊ. एवढं काय अर्जंट आजच आहे जाणं? हा अशानं कसं आहे मग माझ्या इकडे ऑफिसचं काम पडते. अरे पण मग गर्दी होते मार्केटमध्ये. किती गर्दी होते. मला माझ्यासाठी काही सामानही घेणं आहे ना अजून. मी तुला पैसे देतो, तू घेऊन ये बरं. तुला जे जे पाहिजे ते ते तू घेऊन ये तुझ्या हातानं. कसे आहे तुम्ही हो? मला पैसे देता म्हणता पण सोबत नाहीये. बायकोला एकटा पाठवता काय? काय होते, सगळ्या जगातल्या बाहेर चक्कर फिरून राहिले आहे. स्वतःसाठी आणत नाही काय? ते सामान्य आणत काय? काही नाही आणत. माणसं काही त्याच्या मागमागच फिरते काय? आतापर्यंत तर फिरला मागं मागं. आता जीवावरून राहील काय फिरायच्या? तुला पहिलेच म्हटलं होतं ना बायकोच्या मागं जास्त फिरू नको म्हणून. तर पहिलं ऐकलं नाही. आता आता ते ऐकते काय तुले? आता तर तुला हिंडाच लागन तिच्या मागं. भेटला माझ्या सासूला, चान्सच भेटून गेला बोलासाठी. अन तू यावर येऊनही गेली काय रक्षाबंधन? तुलाच काय लाडा नवसाचा एक भाऊ? आम्हाला नाही आहे काय?
जगातल्या साऱ्या पोरीलेच भाऊ आहे म्हटलं. मग त्या अशा नाचत नाही भावाच्या मागं. हा, नवऱ्याच्या मागं टुंगणं नाही लावत अशा. चला आताच चला आताच, म्हणजे कामं धंदे सोडून सारं सोडून ते मागच फिरन तू आता. बरं झालं जगात तुलेच भाऊ आहे, लोकांना भाऊच नाही बापा दिले देवानं. तुले दिलं एक लाडा नवसाचा का तुले पहिले जाऊन बसायला लागते तिथं. आजच चालली काय? आजच आली का तेव्हा रक्षाबंधन? आई मी राखी आणण्यासाठी म्हणून राहिली फक्त. मी काय ताईले काही आता चला म्हणून राहिली काय गावाले? गावाला जायसाठी थोडी म्हणून राहिली मी. जाता जाता होते ना गावाला जाता जाता राख्या केलं. आताच घेऊन ठेवा लागते का आतापासून? मग नाही घेता येत काय? आम्ही इथं जाता जाताच घेत असतो. कधी घ्यायचं आहे तर आपलं घेतलं आणि चांगलं तिकडलं तिकडे. आई आपण आता शांततेनं पाहू शकतो म्हटलं चांगल्या चांगल्या. मग माहिती आहे काय घाई गडबड राहते ना जायची, तर मग कसंही घेऊन घेतो आपण ना चालला जातो. बापा त्याच्यात काय पाहायचं आहे? चांगली ना वांगली राखी म्हणजे राखी. दोराही कधी बांधला तरी भावासाठी राखीच झाली ते. हा, भावाची रक्षा करायसाठी आपली रक्षा करते मग तू. मग तू सांग मला आपण त्याला राखी बांध का धागा बांध, पण बांधणंच आहे ना. मग अशी राखी तशी राखी कायले एवढं पाहत बसा लागते? जशी भेटली तशी घेऊन घ्या लागते. नाही मी कशी नसतो घेत, मला राखी चांगलीच पाहिजे. मी दरवर्षी माझ्या भावासाठी चांगली महागातली महाग राखी घेत असतो. काही मग ते कोणाला 10 भाऊ असो का 1 भाऊ असो, हा मला एकच आहे आणि मी त्याला राखी चांगलीच बांधतो. त्याला कामं नाही काय आता. अजून तू राखी बांधायच्या दिवशी त्याला नेशील गावाले, तेव्हा मग त्याला जायला भेटणार नाही त्याच्या कामी. आणि मग ते बाबा काही एकटे एकटेच धावत जाईन काही नाही रे. हे काय कोणासाठी करून राहिले? ते तुमच्यासाठी करून राहिले ना. आई काम करून राहिले तर मग काय कुठं जाणं नाही करणार काय? जाणार तर आहेस ना कुठं. हो तर येईन ना तो टाइमावर. आताच कोणतं काम थांबलाय तुझं? जाय ते घरात काय म्हणते पोळ्या करायच्या आहे. भाजी टाकली मी आता, पोळ्या करून घे म्हटलं तेवढ्या. एकसारखं उभं राहा लागते तर माझ्या पाया दुखते उभं रो. पोळ्या तू कर, भाजी मी टाकून दिली. आई म्हणजे फक्त भाजीच केली काय तुम्ही? तुम्हाला म्हटलं नाही पोळ्या तुम्ही करत जा म्हणून. सगळे तर कामं मी करूनच घेतले होते, फक्त पोळ्याच ठेवल्या होत्या तुमच्यासाठी करायच्या. आणि भाजी भाजी कोण केली मग? आता भाजी तर मॅच केली ना. मग आता पोळ्या तू करून घे. बाहेर जायचं होतं ना, जायचं मग. आताच काही अडचण नाही आहे जाणं बाहेर. 2-3 दिवस टाइम आहे अजून. आता चालली का राखी बांधायला भावाली? आता आली म्हटलं अखाडी झाल्यावर किती दिवसानं गावात, तरी अजून गावाला जायची गडबड आहेच तुले. जाऊ देते ना, असं तर आहे नाही का कोणी जाऊ नको म्हणते का काही नाही. पण असं उठलं सुटलं चाललं, उठलं सुटलं चाललं. हा, आपल्याही घरी थांबा लागते का त्याच्याच घरी जाऊन राहा लागते? आई मी मधात जायची गोष्ट थोडी करून राहिली. मी रक्षाबंधनले जायची गोष्ट करून राहिली तर जातो ना रक्षाबंधनले. याची आहे ना अजून. तुला जा लागते काय? मलाही जा लागते दिवसावर. मी नाही जाईन का माझ्या भावाला राखी बांधायला? तूच चालली का एकटी? आई तुम्ही जुन्या झाल्या, माझं पहिलंच वर्ष आहे. तुम्ही थोड्या लेटही गेल्या तरी चालून जाते, पण ज्याचं पहिलं वर्ष असते त्याला पहिलेच जा लागते. जुनी झाली मी आणि नवीनही असन तरी माझा भाऊ भाऊच आहे ना, आणि मी त्याची बहीणच आहे. काही नातं तर बदललं नाही. जुनंही झालं नवीनही झालं तर तशीच तू बहीण आहे तुझ्या भाऊ आहे. हा, जुनं नव्याचं काय आलं याच्यात आता? काही नाही आलं, तुमच्यासोबत बोलणंच गुन्हा आहे. नाही जात मी आता. नाही ना तुमची इच्छा जाऊ द्यायची, नाही जात मी आता. तनख्या भरायचे ते बाई साहेबाले. हा, बातच तनख्यानं फुगून जाते जशी. असं नाही, घरचा विचार नाही आहे काही. लग्न झालं आपलं का आपल्याला सासू आहे सासरे आहे. हा, सासूर काय म्हणते त्याले, सासर आहे आपल्याला. तर नाही तिची घराची फिकर नाही आहे सासरच्या. नाही मायच्या घरची फिकर तिले. तू काय बोलून राहिली त्याच्या म्हणतात? एवढ्या वेळचा मी बसलो आहे इथं, पण म्हटलं शब्द बोललो नाही. ते दोघं बोलून राहिले तर मी नाही बोलून राहिलो त्याच्या म्हणतात. पण तुझ्या तोंड काही उभं राहत नाही. तू बोलल्याशिवाय ती जमत नाही तुझं. त्याच्या मधामधात म्हणजे घरातली गोष्ट आहे हे. त्याची तर प्रायव्हेट गोष्ट आहे तर त्यानं त्याच्या खोलीत नाही करावं काय? इथं कायले करावं मग? हा, 4 लोकांना ऐकू गेल्यावर सगळे लोक बोलतच असते त्या गोष्टीच्या मधात. आता तुम्ही नाही बोलले म्हणून काय कोणीच नाही बोलणार काय? हा, अरे इथं किती वेळची मागं लागली ते त्याच्या. चला चला चला, तिला घ्यायचं असं काही म्हणून होय तिचं नाटक चालू आहे. राखी घ्यायची आहे राखी घ्यायची आहे. बरं झालं एकच भाऊ आहे, 10-5 नाही आहे. नाही तर काय माहित पप्पा 12 महिन्यापासूनच राख्या घेतल्या असत्या काय तर. 12 भाऊ जर असते ना तर 12 महिन्यापासून राख्या घेतल्या असते ना. ते 12 महिने घेऊ का तिकडे 13 महिने घेऊ? आपल्याला काय करावं लागते? आपल्याला काय करत चालली त्याच्या मनामधात बोलायची? सुनीच्या आणि पोराच्या मधात बोलू नये बा आपण. आपण मोठा आहे ना, आपण आपल्या यानंच राहिलो पाहिजे. असं कसं 12 महिने घेऊन 13 महिने घेऊ? काही कामं धंदे नाही काय घरात? म्हणजे उठली पडली मग तर 12 भाऊ राहीन तर 12 महिन्याच्या राख्यात बांधायला जाईन ती तिथं. घरी जाणारच नाही मग. आई पण त्या बोलायलाच नव्हतं पाहिजे. मी करून राहिलो होतो ना माझ्या पद्धतीने हँडल तिले. काय पा लागते केवढा साजरा करून राहिला होता तू तिले? हा, ते अलग बडबड करून राहिली तू, अलग बोलून राहिला. ते बाबा पाहून राहिले. काय करावं आता आपण? काय बोलावं त्याच्या सुनीच्या आणि पोराच्या मधात? काय बोलावं आपण? मी तिची मजा घेऊन राहिलो होतो, देणारच होतो तिला काही घ्यायला. तिनं मला त्या दिवशी म्हटलं होतं मला सामान घ्यायचं आहे म्हणे. आज ते राखीसाठी म्हणून राहिली होती. म्हणजे बा सामानही घेतो आणि राखी घेतो. मग वेळेवर गडबड होते ना, इकून आपण निघतो वेळेवर, मग तिथं पोहोचणं असते वेळेवर आपल्याला. तिथं राखी बांधून मग अजून वापस येणं असते. म्हणून मग ते म्हणते का बा तुम्ही म्हणते आता घेऊन घेतलं तर मोकळं होऊन जाते म्हणते. मग आपल्याला कुठे थांबा नाही लागत जसं, असं म्हणणं होई तिचं. मला इथं जा लागते रे, माझ्यासाठी घेऊन येतो मग राख्या. 2-4 राख्या घेऊन येतो बरं चांगल्या चांगल्या. आई 2-4 राख्या कोणाला बांधतो तू? एकच तर मामा आहे ना, मामाला एकच राखी बांधशील ना तू? हो, मामाला एकच बांधन मी, पण असं म्हटलं त्याच्यासाठी म्हणून राहिली मी. नाही तर मग एकच आणजो चांगली चांगली म्हणजे आणजो एखादी चांगली अशी 10 रुपयाची मस्त आणजो. आई 10 रुपयाची चांगली भेटते काय? 50 रुपयाच्या वर तर राखी चांगली भेटते जराशी.
10 रुपयाची तर बस असंच भेटते, धागा दोरा 2-3 मणी असते त्याच्यात. एवढी काही चांगली भेटत नाही. तुला जर चांगली भेटत पाहिजे असन तर 100 रुपयाची घ्या लागन. आणि घेऊन घ्यायचो, एकच घ्या लागते का नाही मामासाठी. बापा बापा 100 रुपयाची राखी होईन काय? काय रे 10-20 रुपयाची घेऊनच एखादी साधी सुधी राखी. एवढी काय महागाची घ्या लागते? काय घेऊन येईन? तू कधी चालली गावाले? अगोदरच्या दिवशी जाशील का दिवसावर जाशील? मी रक्षाबंधनचा दिवस झाल्यावर जाईन गड्या. कारण का मी अगोदर कशी जाऊ? पिंकी येऊन राहिली ना. मग ती न रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी 7-8 वाजता येते ती इथं. मग ती 8 वाजता आणि मग इथून थे बांधून राखी. मग हे तू बायको जाते म्हणते गावाले. नाही तर मग दुपारी मी गेली असती. मग आता थे जाते म्हणते, तर मग आता इथं काय तुम्ही करा काय? मग हाताने दोघं बापले का तुम्ही करत असाल तर मग मी त्याच दिवशी जातो. पण नाही, मामी तर जाईन ना. मग मामीने जाणार काय गावाले त्याच्या भावाले राखी बांधायले? ते कोणाला बांधून रे राखी? तिले कोणता भाऊ घेऊ आहे? एकटीच आहे ते, कोणी नाही आहे तिले. कायले? काकाचा पोरगा आहे ना, हॉस्टेलवर राहते म्हणते, रक्षाबंधन येते म्हणते. आहे ना काकाचा पोरगा. काकाच्या पोराले कोण बांधत बसते? हॉस्टेलवर राहणार पोरग थे येते ना. नाही येत. आलं थे तर जाईन. हे बांधत असन तर अन्न नसन बांधत तर सख्या भावाले असं आहे का? असलं तर जाच लागते बांधाले. बांधतो म्हणते नव्हते, बांधते म्हणे ना, सुनील म्हणे ना बांधते म्हणे. तर घेईन म्हणे आम्ही म्हणे राख्या म्हणे, असं म्हणे ना. जाईन ना. तर मग मी दुसऱ्या दिवशी चालली, ते तर दिवसावर जाईन. नवीन आहे आता तर दिवसावर जाईन ना वापस संध्याकाळपर्यंत. हा, असं करू शकते बा, संध्याकाळपर्यंत येईल लागून तो वापस. रुपेश, जा ना जरा सुनबाईला घेऊन चालला जाय. काय काय घेतो म्हणते काय नाही, तर घेऊन जाय. घेऊन दे. काय आता नाराजी करतो थोड्याशा गोष्टीसाठी? काय नाही नाराजी पाहिजे, खुश ठेवत जाय आता तिले. ठीक आहे ना बाबा, बोलतो ना तिच्यासोबत आता. तिले म्हणून चाल म्हणून मी मजाक करून राहिलो होतो तिला, आतापर्यंत चिडवून राहिलो होतो, पण तुला चिडून गेली एकदम. कशी चिडली कपती सायरे ती बातच चिडते. तिला मजा काही समजत नाही. हा, थोडीशी मजा करतच असते कोणी. एवढं हे करत असते का थोड्याशासाठी? पटकन तर कधी हाव म्हणणारच नाहीये माणूस चालासाठी. का हाव रुपाली चाल का काही सगळे समोर नुसतं आपल्याला हलकं पाहत राहते. त्याला असं वाटते का बस रुपालीची काही इज्जतच नाहीये. मी जात नाही ना आता. आता फक्त म्हणा मला का चाल म्हणून कुठं बोलणे ऐकायला लावते आपल्याला. माझ्या सासूला तर असा फक्त चान्स पाहिजे बोलासाठी. ते एकही चान्स सोडत नाही मला बोलायचा. असं नाही आहे का? नाही बा जाऊ दे, जाय रे तू तिला घेऊन. काहीच नाही. आपली पोरगी तिथून येऊन राहिली तर बापा भल्ला लाड. माई पोरगी करून आणि सून गावाला जातो म्हटलं कांगाले काटायचे ते बाईच्या. तर असं वाटतं तिले का बस कामवालीच चालली आता का गावाले. कामवाली गावाला गेली म्हणजे मग हिची फजिती होते ना इकडे. हा, हिच्या जीवाला ताण पडते ना इकडे चांगला. पाली, चाल ना, करणं तयारी करणं. कुठं जायचं आहे? कायसाठी करायला लागते तयारी? तू म्हणे ना सामान घेतो म्हणे, काही राख्या घेतो म्हणे. चाल ना मग येऊ आणि थोडंसं फिरून येऊन जाऊ तिकडून मार्केटमधून. मला नाही यायचं. मला यायचंही नाही आणि मला घ्यायचंही नाही. आता राहिल्या राख्या मी घेऊन घेईन तिथून आईच्या गावातून आणि बांधून देईन. आणि बाकीचं सामान तर घेणारही नाही काही. राहू द्या, नाही पाहिजे मला. तुमचे पैसेही नाही पाहिजे, तुमच्या राख्याही नाही पाहिजे, तुमचा वेळही नाही पाहिजे. तुमचा वेळ तुमच्याच जवळ ठेवा तुम्ही. काय आहे रुपाली, मी मजाक करत होतो ना. मजाक मध्ये एवढी सिरियस झाली काय तू? मजाक काही नाही समजून घेत काय तू आता? अरे मी मजाक करून आलो होतो का बा, रुपाली काय म्हणते बा, चिडते काय असं याच्यासाठी? तर तू रागानं चिडून गेली बा अंदर. रुपेशजी मजाक थोडीशी असते, एवढा वेळ नसते. मजाक मध्ये तुमची आई येऊ नये मला एवढं बोलून राहिली. हा, हे कोणतं झालं? ते मजाक करून राहिले होते काय? मला माहित आहे, असं सांगूच नका. तुमची आई मजाक करतच नाही, सिरियसच बोलते म्हटलं कधी बी. त्याला मजाक समजत नाही आणि आपण जर केली ना तर त्याला खूप राग येते. मग का मी काय फक्त मजाकच ऐकत राहू का तुमची? नाही, मी खरंच मजाक करत होतो. मी काय आता तुला म्हणत होतो का जेवायला दे आणि चल फिरायला येऊ, तर तू एकदम रागात येऊन गेली. मला तुमच्या बोलण्यापेक्षा ना तुमच्या आईचाच राग आला. नुसतं काय म्हणते तर मधा चमचेच मारायला येते. काय गरज आहे? दोघं जण जर बोलत असले, आता बाबाने बोलले का बा बोलू म्हणून यायच्या मधात एवढ्या वेळचे बसले आहे मधात पण बोलले काय? मग तुमचं काम नव्हतं काय मनाचं? काही मी मजाक करून राहिलो, तू कायले बोलतो मधात? असं काम नव्हतं तुमचं मनाचं. तुमची आई चालली तिथं बोलायला मला. आपली पोरगी येते तर समजून राहिलं बरोबर का नाही? आपली पोरगी येते, आपली बहीण येते. अरे यार आई बाई, ते जाऊ दे ना. तुला किती वेळा सांगतो मी, तिच्या बोलण्यावर तू लक्ष नको देत जाऊ बरं. मी तुला कायच्यासाठी म्हणतो काय सांग? म्हटलं असं तर मग म्हणलो. कपडे किपडे घालून सगळी तयारी करून कॅन्सल केली ना मी वेळेवर. आता तुझ्यासाठी केली ना. मला नका सांगू ते. मी येत नाही आता, मला नाही पाहिजे. तुमच्या राख्या तुमच्याच जवळ ठेवून घ्या तुम्ही आणि तुमचे पैसेही तुमच्याच जवळ ठेवून घ्या. नाही घेत माझ्या भाषेला, ड्रेसही घेत नाही आणि माझ्या दादाला काही घेतही नाही. फक्त एक राखी घेईन मी 10 रुपयाची आणि बांधून देईन दादाले. आणि जातो बी मी एकटीच, तुम्ही येऊ नका. मी एकटीच जातो आणि एकटीच वापस येतो. त्याच दिवशी राखी बांधतो आणि त्याच दिवशी येतो. तुम्ही वेळ कायला घालवता फालतू माझ्यासाठी? आणि काही कमी जास्त झालं ना तर माया होईल, कोणाचं नाही होणार. काय पागलसारखी बोलतो तू? एक झापड दे ना, तर मी मारून तुले. फालतू काही बोलली गेली आता तर. हा, मी लाड करून राहिलो तर जास्त डोक्यावर नको बसू म्हटलं. जे जे प्रेमाने घेऊन राहिलो ते ते डोक्यावर बसल्यासारखी करून राहिली. हा, तुला काय वाटतं मी पागल झालो? फरक पडला माझ्या डोक्यात? अरे मी प्रेमानं समजावायचा प्रयत्न करून राहिलो तुले. मी आताही तिथे आईले बोललो. आई म्हटलं तिला मी मजाक करून राहिलो, तू कायले बोलायला आली इथं मधात? ते आता रागानं गेली म्हटलं. हा, अन तू इथं हे करून राहिली, खिल्ली ओढून राहिली तू तर माहिती. तुला असं वाटतं का मी काही मॅटच झालो काय?
ते मागं मागं फिरतो तर. अरे चालतो म्हटलं तर चालतो. तिथून म्हणवाले ना तुला का चाल रुपाली. अजून काय केलं पाहिजे? हा, मी हातपाय जोडत नाही, मी आता सांगून देतो तुले. आता मग तिथंच सांगायला पाहिजे ना का नाही बा मी रुपाली मजाक करून राहिलो तुले, चाल बरं कर बरं, असं म्हणायला नाही पाहिजे काय? तिथं काही नाही म्हणून राहिले, इथे येऊन एकट्यात एकट्यात बरं तोंड उघडते तुमचं. सगळ्याच्या समोर बोलायले तुम्हाला तर भल्लंच हे होते. असं वाटते का माझी इज्जतच जाते काय? म्हणजे बायको सोबतही मायबापाच्या समोर बोलू नाही शकत तुम्ही? हा, असे पोरं नाही पाहिजे. पोरगं असं पाहिजे का जे बोलायचं आहे ना ते मायबापाच्या समोर बायको सोबत बोलू शकलं पाहिजे. अरे बह्याडे, ते मायबाप होय, त्याच्या समोर असं मी विचित्र काही बोलन ते काय म्हणन मले? हा, मग तुला तर माहित आहे, आई पहिलेच उलट सीधं काही बोलते आणि मग सगळे इकडे बोंबल करते. त्याच्यापेक्षा आपण आपल्याच्यात राहिलं तर काही बिघडते काय? वेळेवेळेवर तू जे म्हणतं ते करतो ना मी. काही करायला मी मना केली काय कधी? का नाही बा मी करत नाही रुपाली? बरं चालून राहिली काय सांग आता. आता मला सरळ सांग, मी आता तुला विनवणी करायला आलो का? चल रुपाली, चाललो जाऊ. काय काय घ्यायचं आहे तर घेऊन घेऊ, त्याच्यानंतर नाही करणार अशी मजा. हा ठीक आहे, मग याच्यानंतर नका कर्जा असं. तुम्ही असं करता ना मग मला मला राग येते बा, मला आवडत नाही असं करणं. बरं चाल मग. घातला ड्रेस तर घातलाच आहे त्या. चाल ना मग, अशीच चांगलीच आहे कपडे. ते पोळ्या झाल्या काय? हा झाल्या, पोळ्या करूनच उभी होती मी इथं. तिकून आली, पोळ्या किती करणं होत्या माहिती? फक्त 4 पोळ्या. त्या 4 पोळीसाठी आईनं मला तिथून इथं पाठवलं म्हटलं. बरं मी सगळे कामं केले ना, सकाळपासून सगळे कामं केले, फक्त ह्या 4च पोळ्या होत्या म्हटलं, 4च झाल्या. तर त्या पोळीसाठी आईनं मला तिथून आणलं म्हटलं इथं. जाऊ दे ना, तिचा विचार तिच्यासोबत ठेव, आपलं आपल्यासोबत ठेव. आपण चांगलं करायचं फक्त. ते वाईट करू तिकडे काही करू, आपल्याला काय करावं लागतं एवढं? ठीक आहे चला मग, ये तुम्ही पर्स घेऊन येतो. हो, पैसे आहे? हा आहे ना माझ्याजवळ पैसे. खजाना सापडला होता मला. अहो बह्यात थोडी म्हणत मी, पैसे आहे का म्हटलं तुझ्याजवळ? कुठचे नाही माझ्याजवळ पैसे, तुम्ही दिले काय? देतच नाही तर कसे राहणार आहे? सगळे पैसे स्वतःजवळच ठेवता ना तुम्ही. बरं चाल चाल, मी माझ्याजवळचेच खर्च करतो, चाल ना तू. हा चला. माझा भाऊ येतो म्हणे, माझा भाऊ नाही आला 2-3 दिवसापासून. काही काम आलं असेल ना त्याले, त्याच्याही मागं कामच काम आहे, काय करन. दोघं भाऊ आहे बिचारे, तिथे दोघंही कामीच आहे सध्या. आता ह्या काही येतं नाही करून राहिला म्हणा. आता सध्या बरोबरच होतं, या जास्त नोकरी केली या ना, म्हणजे मग बोलावं लागतं माझ्या भावाले. आता फोन लावला असता कडे, आता फोनही नाही आपल्याजवळ. फोन तरी कसा लावावा आपण? कायच्याहून लावावं फोन? कोणाला म्हणावं का मला फोन दे का काय दे? हो ना, आठवण तर येते. आता जात लागन गड्या रक्षाबंधनले भावाच्या घरी, पण काय करू, माझ्याजवळ तर पैसेही नाही आहे. राखी तर घ्यास लागते भावासाठी. राखी घेणार आहे, नारळ टावेल घेणार आहे, काय नाही घ्या लागत. जा याले तिकीट लागते, पैसे नाजले, काम नाही धंदा नाही. हो का भेटला असता 1-2 दिवसचा तर कशी गेली असती, तर पैसे झाले असते. कसे थोडेसे राहते तर घर चालवा लागते. माणूस तर काही कामाचाच नाही आहे ह्या. तरी तर बरं झालं पोरीला मामाच्याच घरी ठेवलं शिकायला, तर तिथं शिकून तरी राहिली निदान. या माणसानं शिकवली असती काय? यानं तर कामाला लावली असती पोरगी आतापर्यंत. कामालाच जा लागलं असतं माझ्या पोरीले. तिथं तरी आता शिकून राहिली. 7वी-9व्या वर्गात चालली गेली माझी पोरगी. मला वाटते आपल्या लेकराला आपल्या जवळ आणावं, पण काय करावं गडे ह्या माणसाच्या यानं. असा दलिंदर माणूस भेटला काय माहित बापा मले. माझा भाऊ तिचं करून राहिला, तेच तर लय म्हणा लागते. नाही तर कोणते भाऊ आजकाल करते हो? बहिणीच्या लेकराचं नाही करत ना, बहीण भावाच्या लेकराचं नाही करत. आता काही कोणते नाते काही कामाचे नाही राहिले. पण माझा भाऊ लय चांगला आहे. भाऊ चांगला आहे म्हणजे का भाऊजाई चांगली आहे? भाऊजाई बिचारी मस्त आहे बाई, काही असो आहे गरीबाची, पण चांगली आहे बिचारी. घमंड नाही तिले, काही नाही. हा हा, मस्त करते. माझ्या पोरीले स्वतःच्या पोरीसारखी वागवते. दारू विसरली, पैसे नाही ना, काही नाही. कायची घेऊ लेकाची दारू? कोणाला मागू आता? पैसे नाही, काही नाही. बायकोले पैसे मागाव तर हाय नाही म्हणते बायको. आला बाई हा बेवडा माणूस अजून. याले पाहिलं का माझ्या जीव काचीच पडते जसा. असं वाटते का ह्या एखाद्या दिवशी मला मारून तरी टाकन घरातल्या घरात. बेवडा माणसाचं काय सांगता येते हो? नशा करून घेते आणि चालला. माझ्या जीवनात कधी बेवडा माणूस नाही पाहिला, संबंधच नाही आला. हा, आणि ह्या आता असा मला नवराच भेटला. काय करू गडे याचं मी? डोळेच बंद करून झोपून जातो. जाय तिकडे. रज्जूची माय, रज्जूची माय, उठ उठ लवकर, जेवायला आण म्हटलं, भूक लागली. समजत नाही का माणूस घरी आला म्हणून? काय दिन हाय का केली? बोलून नाही राहिली ना, काही नाही. एवढी झोपत असते काय? भल्ली झोप येते या बैले. काम नाही करत, धंदा नाही करत कोणता. रज्जूची माय, रज्जूची माय, उठ म्हटलं, उठ लवकर, बसली होय, जेवायला आण. रज्जूची माय, अन्न जेवायला अन्न. हम्म, काय होय व? काय म्हणता? डोळे उघड, यमराजाला तुला न्यायसाठी. काय होय? कायची होय? काय लावली म्हटलं? काऊन आवाज देऊन राहिले? झोपली आहे ना मी, दिसत नाही काय? आवाज खाली, आवाज खाली जरासा. हा, नवऱ्यासमोर असा आवाज वाढवत नसते बायको. काय म्हटलं? हा, आवाज खाली ठेवत जाय जरासा. जेवायला आण म्हटलं, जेवायला ताट वाढून आण. हा, स्वतः जेवली ना, झोपली काय साजरी? सर जेवायला आण. नवरा जेवला का नाही जेवला उपाशी आहे, काही फिकर नाही. जेवायला नाही आहे, स्वयंपाक नाही केला मी. स्वयंपाक कोण नाही केला? कोण नाही केला म्हटलं स्वयंपाक? काय खाऊ मी आता? तुला माहित नाही काय माणूस येईन जेवायला मागन म्हणून? घरात काही आणून दिलं होतं का? फक्त स्वयंपाकच करू? मागून आणू काय गावातून? काय आणून दिलं तुम्ही घरात? हा, ना पीठ ना कूट घरात, ना काही ना काही. कायची करू भाकर? कायची करू भाजी? हा, तुम्हाला जेवायला पाहिजे ना, मग काम नाही करता येत?
काम करता तेवढं पैशाचे दारू पिऊन घेता, उलटे माही पैसे मागता आणि मला सांगून राहिले होते जेवायचं नाही केलं काय? मी बी नाही जेवली आणि तुमच्यासाठी बी नाही काही केलं. तू करतो ना काम, ते पैसे कुठे गेले? कुठे ते पैसे? आण पैसे, आण इकडे, आण पैसे, आण. हिशोब करू दे मला पैशाचा. आण, सामान आणून देतो सगळं. काहून तुझे पैसे कुठे गेले? कामाला जातो तू? कोणाला दिले पैसे? कोणाला दिले म्हटलं पैसे? त्या भावाला दिले काय? हाव, माझ्या भावाला दिले. त्याच्याजवळ पैसे नव्हते की नाही, भिकारी होता की नाही तो, त्याला दिले पैसे. मागून ना त्याले, फोन लावा माझ्या भावाले. मग मी काय खाऊ आता? जेवायला दे मला. काही नाही, बस काहीच नाही आहे. तू मला जेवायला दे, नाही तर मी तुला मारन म्हटलं आता. असे कसे मारान तुम्ही मला? मी माझ्या भावाला फोन लावतो म्हटलं. लाव फोन, लाव. काय जेवण लावतो फोन? फोन तर आहे नाही तुझ्याजवळ. फोन तर तुझ्या फुटला. मी कुठूनही लावतो, आता फोन लावतो माझ्या भावाले. माझ्या भाऊ म्हणेच मी येतो म्हणे, तर मी फोनच लावतो माझ्या भावाले आता. फोन नाही लावत तर का तू ऐकतो काही नाही? हा, बेवड्या मनाच्या. आज लय झाली तुझी भोपाली आता. आता मी माझ्या मनानं करतो म्हटलं. मी माझ्या भावाला फोन लावतो आणि बोलावतोच आज. रजोची माय थांबून जाय म्हटलं तुले. आता सांगून राहिलो थांबून जाय. हा, जाऊ नको तिकडे. बाहेरचं गेली ना तर तुझ्या तंगड तोडून म्हटलं मी हातात देईन तुझ्या. नाही थांबत, नाही थांबत, नाही थांबत. काय घेऊन अशी कशी जातो तू? थांब तू आता. बरं चालते का तुम्ही मग दुकानात? पहिल्यापेक्षा? हा मदन भाऊ, चांगलं चालते मस्त. आपलं जसं पहिले होतं तसं चालते आता. मधामध्ये थोडंसं आता हे लग्नाच्या ह्याच्यात, लग्न होतं का नाही, लग्नाच्या ह्याच्यात थोडंसं कमी जास्त चालूच राहते. माय बिन गावात जयतोडीची कमी नाही ना बे. तुझं दुकान होतं, तुझं चांगलं चाले तर त्या यानं टाकून घेतलं जयतनं. हा, मग आता तो राहिला जयत जयतच. आता त्याचं कमी पडलं अजून. जरासं उठलं होतं इकून तिकून तर तो लोकांना बोलायला लागला. मग कोण जाते मी त्याच्या इथं? तुझ्या असं आहे उदार पादार, नसलं कोणाकडे तर देऊन देतं. म्हणून मग तुझ्या दुकानात सारे लोक येते. मदन भाऊ आता कसं आहे, आपण गरिबीची परिस्थिती काढली आहे. आपल्याला माहित आहे काय परिस्थिती असते माणसाची, काय नाही. हा, म्हणून आपण काय म्हणतो का जाऊ दे बा. कोणी आलं एखादा बिचारा तर त्याला देऊन द्या. एक दोन दिल्यानं काही कमी होते का माणसाचं? हा, देवाच्या दिल्यानं बरोबर भेटत असते तर देऊन द्या लागते कधी कधी. तेच ना, लोक मग तेच जाणते ना. जाऊ दे बा, ह्या एवढा चांगला आहे तर आपण मदत कराव्याची. हाव ना, तेच तर. तुम्ही कोण इथं बसले तर? अरे काय आता घरात गमून नव्हतं राहिलं. आता इथं कसं आपण बसलो येऊन, कोण ना कोणी येऊन बसतेस गावातले. त्याच्या कारणानं मग गमते जरासं, इकडे तिकडच्या गोष्टी होते तर. बस ना, तू कुठे चालला तर? मी घरी चाललो दुकानातून आता. म्हटलं आता घरी जातो, जेवण खावण करतो म्हटलं. असं असं. काय म्हणते? मस्त गृहस्थी चांगली आहे? काय म्हणते माझी बहीण घेईन? चांगली आहे ना, तुमची बहीण मस्त आहे. एक नंबर. आमची बहिणी गिनी जशी आहे तशी तुमची बहीण आहे बा. हा, आपलं तर बरंच आहे. काय बरं, किती उशिरा लग्न झालेले का तुझं? तुझ्यापेक्षा मी 2 वर्षानं मोठा हो. तर माझं लग्नही झालं, लेकरंही एवढे मोठे मोठे झाले, शाळेतही जायला लागले. आणि तुझ्या आता लग्न झालं. मदन भाऊ कसं असते, माझ्या पाठीशी कोणी नव्हतं, मागं पुढं कोणी नसलं त्या माणसाचं थोडंसं कमी जास्त चालूच राहते. कोण गॅरंटी येईन का कसं पोरगा आहे काय आहे? हा, त्याच्यात आता पोरीची म्हणजे कमी झाली, पोरी कमी झाल्या, त्याच्यामुळं मग कोणी विचार करते का चांगलंच पाहू. असं आहे ना, त्याचे आई वडील नाही, पोरगं कसं असन बा, असाही विचार करते ना लोक. पण असते देवाचा साथ तर होऊनही जाते उशिरा पाशिरा कसंही. बस चांगलं भेटलं म्हणजे बस आहे, जीवन चांगलं चाललेलं आहे आपल्याला. अरे ते कांताबाई कुठे चालली रे? माय बिन झाला काय झगडा अजून दोघांवर बायकोचा? हा नाही रे बा, त्या बैचे कामाला जाते, धंद्याला जाते बिचारी. हा, कमावून आणते, घरात सुखानं खायला पाहिजे. चटणी भाकर काही भेटत नाही त्या बैले. माणूस बेवडा पिऊन घेते आणि पडते इकडे तिकडे, तिलाच मारझोड करायला पाहिजे. मग नाही तर काय का, 10 रुपये मागून राहिला होता म्हणे मगानी. देणं का म्हणे, मदन म्हणे 10 रुपये देणं म्हणे. नाही म्हटलं माझ्याजवळ नाही आहे म्हटलं पैसे. आपण बा तसे दिले असते, पण काय करतो अशा दारोडेले पैसे नाही देणं पुरत. मला आलते का त्या दिवशी मागाने, त्या म्हणे त्या बहिणीची तब्येत खराब आहे ना का म्हणे. हा, देणं म्हणे पैसे, देणं म्हणे 50 रुपये. आता मला असं वाटलं खरंच असं बा काही गोया न्याय लागते असं तसं म्हटलं. मी देऊन दिले बा. मला असं वाटलं आता गावगाड्याच्या नात्यानं आपल्यासोबत चांगले बोलते बा तर देऊन दिले बा. मला काय माहिती माणूस दारूच पिन म्हणून. अरे त्या बैले देणं पुरते पण त्या माणसाला देणं नाही पुरत. बै तरी आपल्या पोटाले खाईन, पण ह्या बेवड्या माणसाचं कसं असते, ह्या निरा दारूच पिते. याला असं नाही का आपल्या पोटाले खाल्लं पाहिजे. अन इकडे बायको लेकर मरतही असं ना तरी तो दारू पिल्याशिवाय सोडत नाही. हो ना, अशा बाईची मदत करायला लागते का मदन भाऊ? हो, काय करतो, बिचारीचा आशीर्वाद तर लागन आपल्याला. नाही भेटलं कोणी मला तर आज मी जीवत देऊन देतो. बस माझ्या भावाला एक फोन लावतो शेवटचा आता, आणि बस मी जगतच नाही आता. त्या माणसाचं काय लयच झालं बापा. घरात सुखानं झोपूही नाही देऊन राहिला तर खाऊही नाही देऊन राहिला. हा सुनील, ते बाई तर तिकडे चालली नदीकडे. हा, काही बरोबर नाही वाटून राहिलं मदन भाऊ. आवाज द्या लागन त्या पहिले. कोणाची अशा वेळेस अडचण विचारपूस केली पाहिजे नाही काय? हावले का, दे बरं आवाज, दे बरं. कांताबाई, 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 काय झालं? काऊन म्हटलं, काऊन लढून राहिलं, काय झालं म्हटलं? अरे सुने काय सांगू रे तुले. अरे सुखानं झोपू नाही देत हा माणूस घरात. का सुखाची भाकर खाऊ नाही देत राजा. रोज कामाला जातो रे, करड करड करतो. हा, 2 भाकरी केल्या का खाऊ देत नाही. येऊन खाऊन घेते आपला. अन्न काही पैसे लागते आले कोणा दिले का काही झालं कामाधंद्याचे, पुरे घेऊन जाते, सपाचट करून टाकते आणि दारू पिऊन घेते पुऱ्या पैशाची. मग आता कुठं चालले होते तुम्ही? तुमच्या आई बाबाच्या गावाला चालले काय? नाही रे, माझ्या आई बाबा नाही आहे रे का.
माई भाऊ आहे, भाऊ चांगले आहे, पण माय भाऊ येतो म्हणे. 2-3 दिवसा पहिले फोन लावला होता, यानं माझा फोन फोडून टाकला. दुसऱ्याच्या याच्यावरून फोन लावला होता मी, येतो म्हणे. त्याला काही काम आलं असं तर आला नाही माझ्या भाऊ अजून. मग भाऊ चांगले आहे तर जात काऊन नाही तुम्ही भावाच्या घरी? भावाच्या घरी चाललं जायला पाहिजे, भावाला सांगायला पाहिजे. सांगितलं माझ्या भाऊ म्हणे त्या दिवशी येतो बाई म्हणे. त्याच्या मागं काही अडचण आली असन म्हणून नाही आला, नाही तर येते माझ्या भाऊला चांगले आहे रे बाबा सुनील. मग आता इकडे कुठे चालल्या तुम्ही? इकडे काही जे गाव आहे का इकडे? अगं आपलं गावाचं स्टँड तर तिकडे आहे, इकडे काय नाही चालले होते तुम्ही? मी चालली होती तिकडे, जीव द्यायला चालली होती नदीवर. काय करू, कोणासाठी जगू मी? माझी पोरगी तर पाहून राहिला माझा भाऊ. करते तू माझ्या पोरीचं, मला लेकराची चिंता नाही आहे. मला माझ्या जीवाची चिंता होती, आता ती सरली. आता मी जातो, जीव द्यायला जातो. आता नाही जगायचं आहे मला. काय कांताबाई, काय अशा दारोड्या माणसासाठी जीव देता तुम्ही? हा, कायले जीव द्यायला लागते? अडी अडचण आली तर गाववाले मिळून भागू शकते. याले त्याला अडचण सांगावं आपली. ह्या अशा माणसाच्या पायी स्वतःचा जीव बरबाद करता काय तुम्ही? त्याला दारू पिऊ मरू द्या ना. तुम्ही कायले मरताय? एवढं चांगलं जीवन दिलं देवानं, एकच वेळा मनुष्य जीवन भेटते माणसाले, ते अशा पद्धतीनं जगता काय तुम्ही? काय करू रे सुने, मी सांग तू. आता तू माझ्या भावासारखा आहे रे, लहान भावासारखा. अरे त्याला पाप लावते, भाऊ जर दिसला त्याला पाप लावते. राजा काय करू, कोणासोबत बोललो तर बोलू देत नाही. कसा पाप लावते तो? माझ्यासोबत बोलल्यावर ये बरं म्हणा त्याला इकडे, आणि मन बरं म्हणा मला काही. हा, त्याला नाही चांगलं चनलं ना, तुम्हाला नाव सुनील नाही म्हटलं. आजपर्यंत मी हात उचलला नाही कोणावर. हा, पण मला जर कोणा असं म्हटलं तर त्याला धुडल्याशिवाय राहतच नाही कोणी असं म्हणतो. एक तर महागाई अशी वाढून गेली आणि त्याच्यात पैसा आदला राहत नाही, कामधंदे नाही राहत. रोज कामाला जातो, भेटलं तिकडे जातो, पैसा येते. आता तू सांग, घरात नाही ठेवशील पैसा तर कुठे ठेवशील? त्या बरोबर पाहिजे म्हटलं, पैसे भेटले का टपलात राहते, हिसाब पासक करून घेते आपल्या जवळचे. बरं मग धान्य आणून ठेवा घरात, हे इकून टाकते रे. ह्या मी कामाला गेली का सांग, आता कुठं ठेवू मी? पोटात घालून ठेवत जाऊ काय? कांताबाई चिंता नको करू. तू एक काम कर, माझ्या घरी चाल, माझ्या घरी राहायचो. हा, राहू दे त्याले. ते भाऊ येपर्यंत माझ्या घरी राहायचो. ते भाऊ आला का मग लागत तर चालली जायचो. जीव द्यायला नको जो. जीव कायले देतो? जीव महत्वाचा आहे. त्या लेकरासाठी, भावासाठी, बहिणीसाठी, याच्यासाठी जग. जरुरी आहे का त्याच्यासाठी जगलं पाहिजे म्हणून? सोडून दे त्याले, बिलकुल सोडून दे त्याला, डिवॉर्स देऊन दे त्याले. आणि तो जर आला ना माझ्या घरी, त्याला मी चांगलं झोडपूनच पाठवतो, रिपोर्ट देऊ त्याच्या नावाचा. कांताबाई, सुनील बरोबर बोलून राहिला. मी बी आहे तुमच्या पाठीशी. जसा सुनील एक भाऊ आहे तसा मी बी तुमचा भाऊच आहे म्हटलं. हा, आपल्या गावातली माणसं काही एवढी वाईट नाही कांताबाई. हा, तुम्ही फक्त तुमची अडचण सांगा. मदन भाऊ, मी घेऊन जातो माझ्या घरी कांताबाईली. हा, रक्षाबंधन आहे समोर. कांताबाई म्हणजे राखी बांधन. एक बहीण आहे मला, अजून दुसरी बहीण होईन म्हटलं. पण मी माझ्या बहिणीची रक्षा करण. कोणती बहीण असो, कोणती बाई असन तरी आपली बहिणीसारखी आहे, तिची रक्षा केलीच पाहिजे. हा, रक्षाबंधनच्या समोर मला एक बहीण भेटली. तर तुम्ही सांगा मदन भाऊ, मी चुकीचं केलं का बरोबर केलं बा? अरे बा सुनील, एक नंबर बरोबर केलं, काहीच चुकीचं नाही केलं. जे केलं ते बरोबर. मी तुला सपोर्ट आहे म्हटलं. कोणती अडचण आली ना तर मदनले आवाज दे तू. कधी फोन कर अर्ध्या रात्री. कांताबाई, सुनीलच्या घरी जा तुम्ही. अन कोण्या गोष्टीची चिंता नका करू, बाकी त्याला सांभाळून घेऊ आपण. असं माया बिन माझ्या बायकोचा लफडा आहे मग ह्या मदन सोबत, ह्या सुन्यासोबत. हा, एक सोडून दोघा सोबत माझ्या बायकोला घेऊन पळता का तुम्ही? असं थांबा म्हणा. कांते, आला रे यार, सुनील आला रे. येऊ दे फक्त तू. काय त्याला कसा फुटतो आता? काय होय का, कायची लावली? हा, दारू पिऊन बायकोले मारतं काय? बायकोवर रब दाखवतं काय? तुला जर एवढी दाखवायची तर माणसासोबत भिडणं, बाईवर हात उचलतं काय? तुला काय करायला लागते? माझी बायको इथे, मी काही बी करू शकतो. हा, तू कोण आहे? तू होय कोण म्हणतात बोलणारा? सांग लवकर. असा कसा काही करू शकतो तू? खरीदलाय का त्या तिले? हा, खरीदलाय त्या? सोड माझ्या बायकोले, येऊ दे. कांता, चल घरी होय. घरी होय म्हटलं, तुले येत नाही ते. जाय, तुझ्या कोण जेवते ते करून घे लवकर, निघ इथून. ठीक आहे, पाहून घेईन मी तुम्हाला. पाहून घेईन म्हटलं कांता, तुला पाहून घेईन मी. हा, जाय, निघ इथून, निघ लवकर. इकडे बोलाव का सुने तुम्ही? इकडे बोलाव. त्यामुळेच तोडतो त्याच्या लेखाच्या आता. पाहून घेईन मी तुम्हाला, पाहून घेईन, दोघाले पाहून घेईन. जाय पाहून घे. चला आले त्यासारखे पाहिणारे.